75 वर्षांच्या आपुलकीचं एक नवं नातं. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. कृषी मंत्री वाडेकरराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा. नाशिक जिल्हा न्यायालयाचा निर्णय. 1995 मध्ये खोटी कागदपत्रे देऊन 2 घरं लाटल्याचा ठपका. दोन वर्षांची शिक्षा झाल्यामुळे माणिकराव कोकाटेंची आमदारकी रद्द होण्याची शक्यता. शिक्षेला हायकोर्टात स्थगिती मिळाली नाही तर कोकाटेंचं पद धोक्यात. शेतकरी बळकटीकरण योजनेसाठी दुसरा 200 कोटींचा GR कोणत्या आधारे काढला असा सवाल उपस्थित. माझाच्या हाती एक्सक्लुझिव्ह कागदपत्र. दमानिया आणि कुंभार यांच्या दाव्याला पुष्टी. अंजली दमानिया यांनी अर्धवट कागदपत्रांच्या आधारे केलेले आरोप पूर्णपणे खोटे. धनंजय मुंडेंच्या कार्यालयाचं स्पष्टीकरण. जाणीवपूर्वक बदनामी केल्या प्रकरणामध्ये दमानियांच्या विरोधात फौजदारी याचिका दाखल करणार. अजित पवारांच्या आदेशानंतरही धनंजय मुंडे 6 पैकी एकाही जनता दरबाराला उपस्थित नाही. मुंडेंनी पवारांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याची चर्चा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी. गोरेगाव जे मार्ग पोलीस ठाण्याला धमकीचा ईमेल. शिंदेंची गाडी बॉम्ब न उडवण्याची धमकी. परळीमध्ये महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये विशेष पथकाकडून 50हून अधिक जणांची चौकशी. हत्या प्रकरणामध्ये पुन्हा नव्यानं तपास सुरू. साक्षीदारांसह प्रत्यक्षदर्शींचीही चौकशी. एकनाथ शिंदेंनी मंजुरी दिलेल्या 900 कोटींच्या सिडको प्रकल्पाची चौकशी होणार. ठाकरेंच्या माजी आमदाराच्या मागणीनंतर मुख्यमंत्री सचिवालयाचे आदेश. लाडकी बहीण योजनेसाठी आता सरकारचे नवे निकष. दरवर्षी जूनमध्ये ई केवायसी करून हयातीचा दाखलाही जोडावा लागणार. पात्र महिलांनाच लाभ मिळण्यासाठी कठोर पावलं. लाडकी बहीण योजना ही सरकारच्या पैशातून मतदारांना दिलेली लाच. राजू शेट्टी यांचा हल्लाबोल. करदात्यांच्या पैशामधून योजनेसाठी 46,000 कोटींचा खर्च. शेट्टींचा आरोप. रेखा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान तर प्रवेश वर्मांसह अनेक 6 मंत्र्यांचाही शपथविधी. पंतप्रधान मोदींसह फडणवीस, शिंदे, अजित पवारांचीही उपस्थिती. मुंबईत कोळशावरील तंदुरी भट्टीवरती बंदी घातल्यानं पावाचा पुरवठा विस्कळीत होणार. इराणी बेकर्स असोसिएशनचा इशारा. हॉटेल, ढाबा, बेकरीवरील कारवाई बंद करण्याची मागणी. धनंजय मुंडे यांच्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार